हॅलो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत अँगल अँड इट्स मेजरमेंट. 11th मधला सर्वात पहिला चॅप्टर जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण याच्यानंतरचे कन्झिक्युटिव्ह 2 चॅप्टर्स आहेत, ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2. याच्यात जे काही आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघू त्याच्यात अँगल आपल्याला नेहमी माहीत असलं पाहिजे की अँगलचे किती फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, कोणता अँगल म्हणजे काय असतं, हे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पाहिजे अँगल अँड इट्स मेजरमेंटचं बेसिक इंट्रोडक्शन. आणि ते आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहेत. ठीक आहे. सो अँगल कधी फॉर्म होतो हे सर्वात इम्पॉर्टंट आहे की अँगल कधी फॉर्म होतं. जर आपण विचार केला, खूप बेसिक गोष्ट आहे. अँगल कधी फॉर्म होईल जेव्हा कुठेतरी 2 रेज इंटरसेक्ट होतील, है ना. 2 रेज इंटरसेक्ट होतील तेव्हा अँगल फॉर्म होईल. लेट्स से घेतो 2 रेज घेतो, ही एक रे आणि अजून एक रे अशीच ट्रॅव्हल होताना अचानक इथे इंटरसेक्ट झाली, ही दुसरी रे, है ना. सो ह्या 2 रेज इंटरसेक्ट झाल्या आणि माझा अँगल फॉर्म झाला. पण इन मॅथमॅटिकल टर्म्स आपण काहीतरी वेगळं डिफाईन करतो अँगल कसा फॉर्म होतो. लॉजिकली 2 रेज जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा माझा एक अँगल फॉर्म होईल, एकदम बेसिकली. आता बघा, अँगल मी या रेला एक नाव देतो ओ ए, एक नाव दिलं ओ ए. दुसरा एक रे आहे ओ बी. आता ह्या 2 रेजमध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि ती कॉमन गोष्ट कोणती आहे? हा वर्टेक्स, हा जो पॉईंट ओ आहे हा ओ एला पण कॉमन आहे, ओ बीला पण कॉमन आहे, ओरिजिन पॉईंट आहे ना. सो हा याला आपण नेहमी म्हणत असतो वर्टेक्स. दिस इज कॉल्ड एज वर्टेक्स ऑफ एनी रे. ठीक. सो हा झाला माझा वर्टेक्स. एक रे ओ ए, दुसरा रे ओ बी. आता आपल्याला काय इमॅजिन करायचं आहे की मी म्हणतो की ओ जो आहे पॉईंट हा फिक्स पॉईंट आहे, है ना. ओ एक फिक्स पॉईंट आहे. ओ ए हा एक माझा रे आहे. मी काय करतोय, मी आता हा ओ ए रे असा हातात पकडतोय. ठीक आहे. आणि हा ओ ए रे मी आता रोटेट करतोय, रोटेटिंग अबाउट द वर्टेक्स ओ. ओच्या भोवती मी रोटेट करतोय आणि हा पोचतोय पोझिशन ओ बीला. बघा मी काय म्हणतोय की रे ओ ए मी घेतला, हा रे ओ ए मी रोटेट करतोय अबाउट ओ आणि तो पोचतोय पोझिशन ओ बीला, है ना. या रोटेशनचा काहीतरी एक अमाऊंट आहे, है ना. सो त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे प्रोड्यूस होईल हा अँगल ए ओ बी, हा अँगल ए ओ बी. बघा काय केलं मी, रे ओ एला इन विच डिरेक्शन, इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मी रोटेट केलं, है ना, अबाउट ओ. आणि तो पोचला ओ बीला. रे ओ ए पोचला रे ओ बीला आणि एक अँगल फॉर्म झाला. त्या अँगलला मी म्हणतो अँगल ए ओ बी, है ना, अँगल ए ओ बी. ठीक आहे. सो देर इज अ टर्म कॉल्ड एज डिरेक्टेड अँगल. डिरेक्टेड अँगल म्हणजे काय? अन अँगल विच हॅज पर्टिक्युलर डिरेक्शन ऑफ रोटेशन. म्हणजे इवन इट कॅन बी अँटी क्लॉकवाईज ऑर इट कॅन बी क्लॉकवाईज. सो आता आपण काय घेतलंय, अँटी क्लॉकवाईज, है ना. त्याच्यामुळे काय आला ए ओ बी. अगेन देर आर 2 टर्मिनॉलॉजीज. ठीक आहे. फर्स्ट वन, आता जेव्हा मी हा ओ ए म्हणतोय, इथून मी सुरुवात केली रोटेशनची. सो हा ओ ए माझा काय असेल, हा जो ओ ए असेल याला आपण म्हणू इनिशियल. आता हा रे ओ ए याची फायनल पोझिशन कोणती आहे, किती अमाऊंटने रोटेट झाला, एवढ्या या रोटेशनने तो रोटेट झाला. सो हा जो ओ ए आहे याची फायनल पोझिशन कोणती आहे, ओ बी, है ना. सो हा जो ओ बी आहे याला आपण म्हणू टर्मिनल आ, है ना. ओ ए रोटेट झाला आणि पोचला ओ बीला. ठीक आहे. ओ ए रोटेट झाला आणि पोचला ओ बीला आणि आपला एक अँगल फॉर्म झाला. याला आपण म्हणतोय डिरेक्टेड अँगल, अँगल ए ओ बी. आता माझ्या मनात एक प्रश्न आहे की जर मी म्हणतोय अँगल ए ओ बी, है ना, अँगल ए ओ बी, आणि मी अजून एक म्हणतोय अँगल बी ओ ए. ठीक आहे. अँगल ए ओ बी आणि अँगल बी ओ ए, याला पण काहीतरी पर्टिक्युलर रोटेशन आहे, याला पण काहीतरी पर्टिक्युलर रोटेशन आहे. अँगल ए ओ बी याची इनिशियल आर्म कोणती,
ओ ए, याची टर्मिनल आर्म कोणती? ओ बी. अँगल बी ओ ए जर आपण बोललो, बघा अँगल बी ओ ए कसा असेल है ना, हा झाला बी ओ ए, सेमच गोष्ट आहे, पण आता चेंज काय आहे, बी ओ हा आर्म अबाउट ओ रोटेट होतोय आणि पोचतोय कुठे? ओ ए ला पोचतोय. सो इन दिस केस इनिशियल आर्म कोणती असेल? इनिशियल आर्म असेल दिस है ना, ही इनिशियल आर्म असेल ओ बी. टर्मिनल आर्म कोणती असेल? दिस विल बी टर्मिनल आर्म है ना, ओ ए. सो इन दिस केस, इन दिस सिनारिओ, मला सांगा अँगल ए ओ बी आणि अँगल बी ओ ए हे इक्वल असतील का? अँगल ए ओ बी आणि अँगल बी ओ ए हे इक्वल असतील का? हे इक्वल नसतील. अमाऊंट ऑफ रोटेशन सेम आहे, अमाऊंट ऑफ रोटेशन सेम आहे, पण डिरेक्शन सेम आहे का? किंवा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म याचे जे काही आपण मेथोडॉलॉजी म्हणतोय, याचे जे काही आपण नेमिंग केलंय ते बरोबर आहे का? नाही, कारण की अँगल ए ओ बी मध्ये इनिशियल आर्म कोण आहे? ओ ए. अँगल बी ओ ए मध्ये इनिशियल आर्म कोण आहे? ओ बी है ना, चेंज आहे. त्याच्यामुळे दोन्ही अँगल सेम नाही आहेत. जरी त्यांचं अमाऊंट ऑफ रोटेशन सेम असलं तरी दोन्ही अँगल सेम नाही आहेत. ठीक आहे. डेफिनेशनमध्ये बघा, अगेन सेम थिंग, दोन अँगल्स आहेत, सॉरी दोन रेज आहेत, ए ओ ए अँड ओ बी है ना, रोटेट होत आहेत अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज दोन वेजने. त्याच्यात बघा मी पर्टिक्युलरली अँटी क्लॉकवाईज घेतलं आहे है ना, अँटी क्लॉकवाईज रोटेशन घेतलं आहे. सो याचं डेफिनेशन मी कसं करू शकतो? कारण की नेहमी मला इनिशियल आर्म आधी घ्यायची आहे, टर्मिनल आर्म नंतर घ्यायची आहे. म्हणून द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज, विच रेज? ओ ए बार आणि ओ बी बार. अगेन ओ ए बार आणि ओ बी बार व्हाय? कारण की त्यांना पर्टिक्युलर डिरेक्शन आहे, म्हणून मी त्यांना वेक्टरने जस्ट सांगतो. ठीक आहे, ओ ए बार आणि ओ बी बार. ठीक आहे. द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज सच दॅट ओ ए बार रोटेट्स अबाउट द वर्टेक्स ओ है ना, ओ इज अवर वर्टेक्स ओ, टू get to the position of ओ बी बार है ना. ओ ए बार काय झाला? रोटेट झाला, ओ बी बार पर्यंत पोहोचला. अँगल मेड विल बी कॉल्ड एज डिरेक्टेड अँगल, अँगल ए ओ बी. ओके, so this will be called as directed angle AOB. ठीक आहे. नाव आता दोन महत्त्वाच्या गोष्टी, या गोष्टी नेहमी तुम्हाला कामी येणार आहेत. पहिली गोष्ट, जेव्हा जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जाईल ना, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? क्लॉकवाईज, आता आधी आपण बघू क्लॉकवाईज लक्षात राहील ना, क्लॉकवाईज डिरेक्शन, क्लॉकवाईज. आता क्लॉक तर असे आहे ना, क्लॉक तर बघितली असेल कशी फिरते अशी है ना. सो दॅट डिरेक्शन विल बी कॉल्ड एज क्लॉकवाईज डिरेक्शन. ती कशी फिरते ना, पहिले 12 वाजतात, 1 2 3 इन दिस डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज काय असेल? याच्या अपोजिट, म्हणजेच काय? इन दिस डिरेक्शन. सो जेव्हा जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज म्हणतोय, द अँगल विल बी पॉझिटिव्ह है ना, आणि जेव्हा जेव्हा मी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणतोय, अँगल विल बी निगेटिव्ह. बघा आता लक्षात कसं ठेवायचं, अँटी पॉझिटिव्ह. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्ण दोन्ही क्लिअर असेल. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, कसं लक्षात ठेवाल? अँटी पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. आता जेव्हा अँटी पॉझिटिव्ह आहे तर क्लॉकवाईज तर निगेटिव्हच असेल है ना. सो कसं लक्षात ठेवायचं आपल्याला? कोड काय आपला? अँटी पॉझिटिव्ह है ना. सो आता हे लक्षात राहील, नेहमीच लक्षात राहील. अँटी पॉझिटिव्ह म्हणजेच काय? अँटी क्लॉकवाईज अँगल विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह, अँटी पॉझिटिव्ह. ठीक आहे. अँगल आता माहीत पडलं आपल्याला की अँगल काय असतं. आता तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीम माहिती आहे का? है ना. आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की ह्या दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, एवढं तर आपण सांगू शकतो ना, परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. यांचं इंटरसेक्शन
बघा हे सगळं क्वाड्रंट सिस्टम आहे ना, यांचं इंटरसेक्शन काय असतं, ओरिजिन है ना. आता इथे दोन लाईन्स आहेत, एक हॉरिझॉन्टल आहे आणि एक व्हर्टिकल आहे, बरोबर ना. एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईनला आपण काय म्हणतो नेहमी, हॉरिझॉन्टल लाईनला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस, ठीक आहे. व्हर्टिकल लाईनला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल लाईनला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. बघा बेसिक इंट्रोडक्शन आहे. हॉरिझॉन्टल लाईन, ठीक आहे, एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल लाईन वाय ॲक्सिस, दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा सर्वात पहिली गोष्ट तो म्हणजे असतो स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल काय आहे, आपण ओ म्हणजे काय म्हटलं होतं मागच्या आपण स्लाइड्समध्ये बघितलं होतं की ओ काय माझा वर्टेक्स आहे है ना. आणि जेव्हा जेव्हा वर्टेक्स ओ आपला ओरिजिन असेल, वर्टेक्स ओ जेव्हा जेव्हा ओरिजिन असेल है ना, आणि इनिशियल आर्म मागच्या बघा मी एक अँगल काढतो, नॉर्मल अँगल, याचा वर्टेक्स ओ आहे, इनिशियल आर्म ओ ए आहे आणि टर्मिनल आर्म ओ बी आहे, ठीक आहे. आता स्टँडर्ड अँगल कधी होईल, जेव्हा जेव्हा वर्टेक्स ओ माझा ओरिजिन असेल है ना. इथे जे काही ओ आहे दिस इज ओरिजिन है ना, मी आता सध्यासाठी लिहितो इथे ओरिजिन. आता हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो ओ असतो दॅट इज ओरिजिन. हे क्वाड्रंट सिस्टम आहे ना, दिस इज क्वाड्रंट सिस्टम, ठीक आहे. आता वर्टेक्स ओ माझा जेव्हा जेव्हा ओरिजिन असेल आणि ही जी इनिशियल आर्म आहे ओ ए, ही इनिशियल आर्म ओ ए जेव्हा जेव्हा माझी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, ठीक आहे. आता बघा हा ओरिजिन आहे, ह्या ओरिजिनमध्ये जे काही माझी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याचा राईट साईड ऑफ हॉरिझॉन्टल लाईन दॅट विल बी कॉल्ड एज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि जो काही लेफ्ट साईड आहे ओरिजिनच्या दॅट विल बी कॉल्ड एज निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. सिमिलरली फॉर दिस, ठीक आहे. ओरिजिनच्या वर जे काही वर्टिकल लाईन आहे दॅट इज पॉझिटिव्ह आणि खाली जी आहे दॅट इज निगेटिव्ह वाय ॲक्सिस. बघा आता हे प्रॉपर फिट करून घ्यायचं आता है ना. ओरिजिन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे काय आलं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, खाली निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ये तो अभी मतलब लक्षातच ठेवायचं. आता ओ ए माझा काय आहे, इनिशियल आर्म आहे ना, हा ओ ए इनिशियल आर्म आहे. आता माझा स्टँडर्ड अँगल कधी बनेल, जेव्हा जेव्हा माझा ओ ओरिजिनवर असेल आणि इनिशियल आर्म माझा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, तेव्हा तेव्हा माझा काय बनेल एक्स. आणि टर्मिनल आर्म कुठेही असला तरी चालेल, इथे असो इथे असो कुठे असू शकतो, टर्मिनल आर्म कुठे असू शकतो है ना, B1 2 B3 B4. हा पण माझा अँगल जो असेल दॅट इज अ स्टँडर्ड अँगल, अँगल AOB, ठीक आहे. सो कंडिशन्स लिहू आपण. स्टँडर्ड अँगल बनण्याच्या काय काय कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय आहे की वर्टेक्स ओ काय असेल माझा ओरिजिन असेल. आणि दुसरी कंडिशन काय, आर्म ज्याला आपण इनिशियल आर्म म्हणू है ना, इनिशियल आर्म ओ ए तो काय असला पाहिजे, शुड बी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. दिस इनिशियल आर्म शुड बी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ह्या दोन कंडिशन आहेत फॉर एनी अँगल, एनी डिरेक्टेड अँगल टू बिकम अ स्टँडर्ड अँगल. फॉर एनी अँगल टू बिकम अ स्टँडर्ड अँगल कोणत्या कोणत्या दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन वर्टेक्स ओ, जो काही अँगलचा वर्टेक्स असेल ओ, दॅट शुड बी ॲट ओरिजिन अँड इनिशियल आर्म ओ ए शुड बी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ अँगल दॅट इज स्टँडर्ड अँगल. आता झिरो अँगल काय असेल, लॉजिकली विचार करा. झिरो अँगल काय असेल, जर माझी इनिशियल आर्म जी आहे ना, ही ओ ए ही माझी इनिशियल आर्म आहे. जर ही इनिशियल आर्म ओ भोवती रोटेटच झाली नाही, इनिशियल आर्म माझी ओ ए जी आहे ती जर रोटेटच झाली नाही तर अँगल किती येईल, झिरो अँगल येईल है ना. सो मी काय म्हणू शकतो, झिरो अँगलची डेफिनेशन काय करू शकतो, if इनिशियल आर्म, बघा दोन वेने आपण करू शकतो. इफ इनिशियल आर्म
does not rotate about O, it will be called as zero angle. Or else if initial arm and terminal arm coincide with each other, coincide झाले ना, है ना, this is OA and this is again ray OB. इनिशियल आणि टर्मिनल आर्म काय आहेत, एकाच डिरेक्शन मध्ये आहेत, कोइन्साइड झाले आहेत. देअरफॉर व्हेन इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म कोइन्साइड विथ इच अदर, देन दॅट अँगल विल बी कॉल्ड एज झिरो अँगल. सो जर मी या इथे काहीच रोटेशन होत नाहीये, काहीच होत नाहीये म्हणजे काय, झिरो रोटेशन होतं आणि त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, झिरो अँगल. वन रोटेशन अँगल. आता अगेन लॉजिकली आपण विचार करू शकतो, वन रोटेशन अँगल म्हणजे काय असेल, काय असेल वन रोटेशन अँगल. अच्छा, असं विचार करू शकतो आपण की समजा मी म्हटलं हा इनिशियल आर्म आहे ना, इनिशियल आर्म OA आहे. ह्या इनिशियल आर्मला मी कोणत्याही डिरेक्शनमध्ये आयदर अँटी क्लॉकवाईज ऑर क्लॉकवाईज या इनिशियल आर्मला मी पकडलं असं आणि याला फुल रोटेट केलं, फुल रोटेट केलं, हा OB होईल है ना. फुल रोटेट केलं, परत तिथे चालला है ना, परत तिथे चालला. पण याच्यात काय झालं, रोटेशन आपल्याला दिसतंय, रोटेट जेवढं होणार आहे ते आपल्याला माहिती आहे. सो जर OA फुल्ली रोटेट झालं अबाउट O, सो इट विल फॉर्म वन रोटेशन अँगल है ना, इट विल फॉर्म वन रोटेशन अँगल. इन आवर क्लॉक, आपली जी नॉर्मल क्लॉक आहे त्याच्यात वन रोटेशन अँगल असतो. कसं असेल, जरी म्हटला आवर आर्म है ना, ठीक आहे. सो ती पूर्ण जर फिरली तर किती तास होतात, 12 तास होतात है ना. जरी म्हटलं मिनिट हँड जो आहे, मिनिट हँड जर फुल त्याने रोटेशन केलं तर काय होईल, 1 तास होईल. आणि जरी म्हटलं की सेकंड हँड, सेकंड हँड नाही, सेकंड हँड जर फुल रोटेशन केलं त्याने तर काय होईल, 1 मिनिट होईल है ना. सो ते एक लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता वन रोटेशन अँगलसाठी है ना. वन रोटेशन अँगल. स्ट्रेट अँगल कसं डिफाईन करायचं बघा. अगेन सेम थिंग, वर्टेक्स O, रे OA, रे OA. त्याच्यात काय होईल वेगळं की स्ट्रेट अँगलमध्ये काय असेल, इनिशियल आर्म, दिस इज इनिशियल आर्म है ना, दिस इज इनिशियल, मी फक्त एवढंच लिहिलं, इनिशियल आर्म. इनिशियल आर्म आणि जी टर्मिनल आर्म असेल OB, दिस इज टर्मिनल आर्म. इथे काय ऑब्झर्व होतंय की इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची डिरेक्शन काय आहेत, अपोजिट आहेत है ना. OA इकडे चाललाय, एक्झॅक्टली अपोजिट OB टर्मिनल आर्म. सो हा जो काही अँगल फॉर्म होईल, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू, स्ट्रेट अँगल. कंडिशन काय, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. कंडिशन काय की इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म are in opposite direction, are in opposite direction. OA इनिशियल आर्म आहे, OB टर्मिनल आर्म आहे आणि दोघांची डिरेक्शन काय आहे, अपोजिट. ठीक आहे, वर्टेक्स तर Oच आहे ऑब्विसली. OA आणि OB हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला आहेत आणि त्याच्यामुळे तो काय फॉर्म होतोय, स्ट्रेट अँगल फॉर्म होतोय. ठीक आहे. आता राईट अँगल कधी फॉर्म होईल, राईट अँगल कधी फॉर्म होतो, इन जनरल जर मी म्हटलं की एक सर्कल आहे है ना, या सर्कलला मी 4 भागात डिवाइड केलं असं है ना, 4 भागात, किंवा जे आपण पोळी म्हणतो ना, आपल्याकडे चपाती असते त्याला 4 भागात डिवाइड करा. प्रत्येक पार्ट काय फॉर्म करतो, राईट अँगल फॉर्म करतो. प्रत्येक पार्ट काय फॉर्म करतो, राईट अँगल. सो एक लॉजिक इकडून तुम्ही डिराईव्ह करू शकता, राईट अँगल कसं फॉर्म होतं है ना. सो म्हणजेच राईट अँगल म्हणजे मी काय म्हणू शकतो, right angle will be 1/4 of a full rotation, 1/4 of a full rotation will be called as right angle है ना. फुल रोटेशन अँगल माहिती आहे आपल्याला, हा OA असतो आणि OB पण असतो आणि काय होतं, OA च्या भोवती फुल्ली रोटेट करतो. सो दिस इज फुल रोटेशन, याचं 1/4, याचं 1/4 विल बी अ राईट अँगल. म्हणजेच तो कसा असेल है ना, आणि इट इज अगेन डिनोटेड बाय दिस, हे तर माहिती असेल ना. जर असं असेल तर इट डिनोट्स राईट अँगल. दिस सिम्बॉल डिनोट्स राईट अँगल है ना.
जर तुम्हाला आठवत नसेल तर दिस सिम्बॉल डिनोट्स राईट अँगल. सो जर मी याला म्हटलं तर याला नेहमी कसं करू, AOP. ठीक आहे. आता याचं मेजरमेंट काय, कसं असतं ते सगळं आपण हळूहळू बघूया. क्वाड्रंटल अँगल. आता याच्यात काय असेल, स्टँडर्ड अँगल आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिला टाईप मी घेतला होता दॅट इज स्टँडर्ड अँगल. आणि स्टँडर्ड अँगल म्हणजे अगेन आपण काय जातो, क्वाड्रंट सिस्टीममध्ये जातो है ना. स्टँडर्ड अँगल जर मी म्हणतोय तर असं क्वाड्रंट्स आहेत त्याच्यात है ना, 4 आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणू याला, फर्स्ट, सेकंड, हे मी नाही सांगितलं होतं मग अशी, थर्ड अँड फोर्थ. पण आता अगेन आपल्याला क्वाड्रंटल अँगल डिस्कस करायचा. सो यू शुड नो बेसिक क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. This is origin, this is positive x-axis, negative x-axis, okay, this is positive y, negative y-axis है ना, this is negative y-axis. ठीक आहे. सो इन फर्स्ट क्वाड्रंट बेसिक गोष्ट आहे, लक्षात ठेवा, पुढे ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह वाय ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. सो दीज आर ऑल 4 डिफरंट टाइप्स ऑफ क्वाड्रंट्स. नाउ व्हॉट इज क्वाड्रंटल अँगल? क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय असेल, लेट्स से एक इनिशियल आर्म आहे याची OA and its final arm will lie on any of the axis, either it is x or either it is y. म्हणजे OB इकडे पण असू शकतं, इकडे पण असू शकतं, इकडे पण असू शकतं, और इकडे पण असू शकतं. ठीक आहे. सो टर्मिनल आर्म काय होते, माझी वेगवेगळ्या ॲक्सेसवर लाय करते. सो क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, मी कंडिशन म्हणू की टर्मिनल अँगल lies on x or y axis. Terminal angle lies on x or y axis and it will form a quadrantal angle. Okay. Co-terminal angle. आता co-terminal angle म्हणजे काय, थोडं जर आपण त्याच्या नावाकडे बघितलं, co-terminal म्हणजे सेम टर्मिनल आर्म असं काहीतरी असेल है ना, तसंच आहे. बघा, जरी म्हटलं की एक अँगल आहे A O आणि हा B. ठीक आहे. ऑल अँगल्स फॉर्म्ड बाय दिस AOB such that their इनिशियल, बघा कंडिशन लिहितोय मी, इनिशियल अँड टर्मिनल आर्म्स सेम, ऑल दीज अँगल्स विल बी कॉल्ड एज को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे बघा इथे आता बघूया आपण किती अँगल्स फॉर्म होत आहेत है ना, किती अँगल्स फॉर्म होत आहेत. OAB याला मी अगेन क्वाड्रंट्समध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ठीक आहे. अँगल AOB फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला माझा. ठीक आहे. जर हा OB इथे असता सेकंड क्वाड्रंटमध्ये, सो अगेन इट विल लाय ऑन द अँगल विल लाय ऑन दी सेकंड क्वाड्रंट. जर हा टर्मिनल आर्म थर्ड क्वाड्रंटमध्ये असता तर आपण काय म्हटलं असतं, अँगल AOB लाईज इन थर्ड क्वाड्रंट. जर हा टर्मिनल आर्म फोर्थ क्वाड्रंटमध्ये असता तर आपण अगेन काय म्हटलं असतं, अँगल AOB लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणजे टर्मिनल आर्म ज्या क्वाड्रंटमध्ये असेल तो अँगल त्या क्वाड्रंटचा है ना. आता बघा अँगल AOB. ठीक आहे. हा एक अँगल फॉर्म होतोय, अँटी क्लॉकवाईज चाललाय. ठीक आहे. AOB नंतर हा OA मी 1 फुल रोटेशन केला आणि परत इकडे आणून ठेवला, तरी पण OB टर्मिनल आर्म सेम येतं आहे आणि OA इनिशियल आर्म सेम येतं आहे. अजून मी काय करू शकतो, OA घेतला है ना, OA घेतला, याला एक वेगळ्या कलरने देऊ आपण, OA घेतला आणि त्याला असं रोटेट केलं क्लॉकवाईज है ना, क्लॉकवाईज रोटेट केलं. परत त्याचा टर्मिनल आर्म पण काय सेम आहे ना. समजा मी म्हटलं की लेट्स से हे दिस रोटेशन इज 30 डिग्री. ठीक आहे. दिस रोटेशन इज 30 डिग्री. 1 फुल रोटेशन म्हणजे काय असतं, 1 फुल रोटेशन वी नो, 1 फुल रोटेशन म्हणजे काय असतं, किती असतं, 1 फुल रोटेशन इज 360 डिग्री है ना.
वन फुल रोटेशन इज 360 डिग्री. अगेन अजून एक गोष्ट सांगितली मी, अँटी क्लॉकवाईज बघा, हा पण अँटी क्लॉकवाईज गेला, हा पण अँटी क्लॉकवाईज गेला. जे दोन अँगल्स आहेत व्हाईटमध्ये, व्हाईट इन कलर, दिस इज अँटी क्लॉकवाईज, हा पण अँटी क्लॉकवाईज झाला. अँटी पॉझिटिव्ह म्हणजे हा 30 डिग्री इज पॉझिटिव्ह. नंतर हा फुल रोटेशन इज 360 इथपर्यंत बघा, वन फुल रोटेशन इज 360 म्हणजे हा जो एवढा जे आहे दिस इज 360 प्लस दिस 30. सो हा जो अँगल आहे, हा अँगल हा किती होईल, 360 प्लस 30 बरोबर ना. हा फुल रोटेशन इज 360 प्लस 30 म्हणजे किती होईल तो 390 डिग्री. ओके, 390 डिग्री. नाव बघा, अँटी पॉझिटिव्ह हा काय अँगल, हा क्लॉकवाईज अँगल आहे म्हणजे हा काय असेल, हा निगेटिव्ह असेल है ना. आता निगेटिव्ह असेल याचं आपण काढू, मेजरमेंट काढू. हा 30 डिग्री आहे तर मी 360 मायनस 30 केलं तर येईल है ना. दिस फुल रोटेशन इज 360. दिस अँगल, एवढा जो अँगल आहे हा अँगल किती आहे 30. म्हणजे फुल रोटेशनमधून मी एवढं मायनस केलं तर एवढं मिळेल मला. 360 मायनस 30 इज अगेन 330. बट क्लॉकवाईज आहे त्याच्यामुळे काय लिहेल मी, क्लॉकवाईज आहे त्याच्यामुळे काय लिहेल मी, पटकन विचार करा काय लिहेल, निगेटिव्ह. म्हणजे हा अँगल काय येईल मायनस 330 डिग्री. ओके, सो आता 3 अँगल्स आहेत माझ्याकडे, 3 अँगल्स आहेत है ना. कोणते कोणते अँगल्स आहेत इथे मी लिहितो, कोणते कोणते अँगल्स आहेत. एक आहे 30 डिग्री, ठीक आहे. दुसरा आहे 390 डिग्री. ओके, आणि तिसरा आहे मायनस 330 डिग्री. सो ऑल दीज 3 अँगल्स, जे 3 अँगल्स आता आपण फॉर्म केले, ऑल दीज 3 अँगल्स विल बी कॉल्ड ॲज, दिस विल बी कॉल्ड ॲज, यांना आपण काय म्हणू नेहमी, दिस विल बी कॉल्ड ॲज, हे लक्षात ठेवायचं आहे ना, दिस विल बी कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म चेंज झाली का, नाही, अजिबात चेंज झाली नाही. मग चेंज काय झालं, अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ इनिशियल आर्म, फक्त तेच चेंज झालं. एकदा फक्त इथून इथपर्यंत गेला 30 डिग्री बनवला, एकदा फुल रोटेट होऊन परत तिथपर्यंत गेला 390 बनवलं है ना. एकदा काय झालं, अपोजिट रोटेट झाला म्हणजे क्लॉकवाईज रोटेट झाला, सो काय बनवलं मायनस 330 डिग्री बनवलं है ना. अमाऊंट ऑफ रोटेशन अँड डिरेक्शन हॅज चेंज. बाकी इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म तर तिथंच आहेत, वो उधर आहे ते तिथंच आहेत है ना. फक्त अमाऊंट ऑफ रोटेशन अँड डिरेक्शन चेंज, आणि त्याच्यामुळे 3 वेगळे अँगल्स बनले, आणि ते तिन्ही अँगल्स काय आहेत, को टर्मिनल अँगल्स आहेत. ठीक आहे, तिन्ही अँगल्स काय आहेत, को टर्मिनल अँगल्स आहेत.